हा शलाका ती. जय श्रीराम. मला हे कालच बोलायचं होतं, पण काल मी स्वयंपाक करत होते. अ, काल एक कुणीतरी प्रश्न विचारला ना, की प्राण आणि श्वास याचा संबंध किंवा नातं अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न होता ना. तर आपण ह्याविषयी तुमच्या 100 सेशन्स मध्ये चर्चा केली आहे किंवा मी कुठेतरी दुसरीकडे ऐकलंय, की चंद्र हा परप्रकाशी आहे. म्हणजे त्याला सूर्याचा प्रकाश मिळतो, त्याला स्वतःचा असा प्रकाश नाहीये. तसं प्राण आणि श्वास याचं नातं आहे. श्वासाशिवाय प्राणाचं अस्तित्व नाहीये. त्यामुळं श्वास आपला व्यवस्थित असेल तर प्राणशक्ती वाढते आणि श्वास संपला की आपला प्राण पण संपतो. तर ते असं इंटरकनेक्टेड नातं आहे अशी आपण चर्चा केली होती. आणि त्यामुळे ध्यान, प्राणायाम, नाडी शोधन, दीर्घ श्वसन, सुदर्शन क्रिया याचं अनन्य साधारण महत्व आहे. कारण प्राणशक्ती कमी झाल्यावर छोट्या मोठ्या आजारापासून आत्महत्येपर्यंत लोक जातात. तर ते चंद्र वा. आणि सूर्य याचं जसं नातं आहे, म्हणजे ते तसं प्राण आणि श्वासाचं नातं आहे. एवढंच श्वासाचं. मला सांगायचं. छान छान. धन्यवाद. धन्यवाद. हा प्रीती. अनम्यूट करायचं. हा. जय गुरुदेव. जय अनम्यूट गुरु. करतायत नव्हता. होपफुली ऐकू येत आहे. हो येत आहे, बोला. तुमचा आवाज गेला, आता नाही ऐकू येत. काही नाही, हा मला आता फक्त ठीक. एक उदाहरण दिलं आपल्या. हॅलो. हा बोला. मागच्या सेशन्सच्या वेळेस तसं आज सकाळी झालं, म्हणजे टेरेसमध्ये असताना असं सकाळी मी आणि आशिष माझा नवरा आम्ही चहा पित होतो आणि एक कावळा तिथे असा आला आणि मी म्हंटल अरे हा जातच नाही, इथे माणसं दिसतात जनरली घाबरतात तिकडे, म्हणजे पक्षी कुठलेही असे लगेच जातात. म्हटलं हा जातच नाहीये, म्हणून मी अशी उभं राहून तिकडे गेले तर तो असा आवाज ब्रेक झाला सगळा. हॅलो. आवाज गेला प्रीतीजी. असं चालत चालत असा एकदा बापरे म्हणलं आता हाकलायला पाहिजे, नाही तर असं काहीतरी होईल, हसत होतो. आज हे काकभूषणचं ऐकू आलंच नाही का काही? तो कावळा तुम्ही उठून जायला लागले तिकडे आणि त्याच्यानंतर काय कळलं नाही काय झालं. मी उठून जायला लागल्यावर मी त्याला हाकलायला गेले, कारण बरं. की आय जस्ट फेल्ट की अरे हा आता अगदी तिथे जवळ येऊन काहीतरी जर ते असं म्हणतात ना की कावळा शिवणं चांगलं नसतं जिवंतपणी, बरोबर. ते काहीतरी डोक्यात आलं आणि त्याला बरं. मी हाकलला. अच्छा. सो दॅट्स इट. काकभूषण नावाचा कावळा शिवणं चांगला आहे, तो मनाला शिवू द्या फक्त, शरीराचं जाऊ द्या, मनाला शिवू द्या. ठीक आहे. हर्षाजी. खूप छान शलाकाताईंनी सांगितलं आणि काल त्यांनी पण ते मला त्यांचं नाव नाही माहित, पण ते छान बोलले की तुम्ही जो काय करता आहे ते थ्रू एक्सपिरियन्स किंवा तुमचं सरेंडरनेस एवढा आहे की तुम्हाला प्रश्न येत नाही गुरुजींनी असं का केलं किंवा प्राण काय हे काय. आणि कदाचित माझ्यात ते सरेंडरनेस यायचं आहे किंवा माझी ती अजूनही अनालिटिकल बुद्धी आहे की जी प्रश्न विचारते, सायंटिफिक माइंड आहे की जी प्रश्न विचारते सारखी आणि उत्तर शोधते. तर म्हणजे दोघी गोष्टी लिंक केला की लक्षात येतं की कुठेतरी हा सरेंडरनेस जो आहे, तो विश्वास आहे, तो इतका आपल्यामध्ये रुजायला हवा की आणि एक्सपिरियन्स मधून जे समजतं ते अनालिसिस करून कधीच समजत नाही. आई काय आहे हा प्रकार आई वाचून समजत नाही किंवा त्याच्यासाठी आईच व्हायला लागतं. तर ते एक्सपिरियन्शियल जे म्हणतो आपण ते कदाचित
हा जो आपण मेडिटेशन घेतो या सेशन मध्ये किंवा सुदर्शन क्रियाचं असतं, तर जेवढा वेळ आपण त्यामध्ये राहू, जसं ते पंढरपूरला ते लोक जातात एकाच फ्लोने, एकाच त्यांचं ते काय म्हणायचं, त्यांची जी चिकाटी आणि ते जायचं त्या पंढरपुराच्या देवासमोर ती जी असते, ती जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो सरेंडरनेस येत नाही, आणि तो येत नाही तोपर्यंत ते प्रश्न येत राहतात. तर खूप छान की काल दोघांनी मला शिकवलं की परत माझी अनालिटिकल बुद्धी कुठेतरी वळवळ करते. सो थँक्यू. हा, सुलोचनाजी अनम्यूट करा. येतो आवाज ऐकायला? जय हो, गुरुदेव. येतो. जय थोडी गंमत म्हणा किंवा मला त्याचा अर्थ आपणच सांगा. माझे मिस्टर गेल्यानंतर मला सांगितलं होतं की तुम्ही रोज कावळ्याला घास ठेवत जा. तर मी वर्षभर ठेवले. आता त्यांना जाऊन 10 वर्ष झाली. तर 10 वर्ष मी कंटिन्यू ठेवते. क्वचित कधीतरी असं राहतं. पण त्याला कदाचित सवय झाली असेल. 1, 2, 3 3 तर कावळे कायम येतातच. आणि एक ठराविक वेळ झाली ना, 12, 12:30 अशी झाली ना, की ते ओरडतातच. आणि मग मी त्यांना म्हणजे कधी कधी माझ्या लक्षात नाही राहत. मग ते ओरडायला लागल्यावर मग मी माझ्या ताटातलं म्हणजे त्यांना देते. नाहीतर त्यांची एक मी पोळी केलेलीच असते. मग ह्याला काय म्हणायचं? का त्यांना तुम्हाला मी सवय लावली. अच्छा, तुम्ही सवय लावली आहे. पक्ष्यांना सवय लागते. हं, ते आम्ही हं. बघितलंय. माझ्या मिसेसही खिडकीतून ते शिळे पोहे जर त्यांना दिले ना चिमण्यांना खायला, हो, तर त्यांना म्हणजे फार काही आवडतात शिळे नसलं तर पोहे. मी पोहे देते त्यांना. काही नसेल तर शि- पोहे देते. शिळे पोहे विशेष करून त्यांना आवडतात. हं, हं. तर ते जर नाही दिले तर तिथे सगळं फडफड 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 आरडाओरडा त्या चिमण्यांचा सुरू व्हायचा. हे बघितलंय. हं, हं. आता याचा म्हणजे हा सवयीचा भाग आहे. पक्ष्यांनाही सवय लागते. आपण विशेष काही नाही त्याच्यात. बाकी काही नाही ना असं. नाही नाही. ठीक चला. आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव भैया, राजेंद्र बोलतोय. जय गुरु. हा, बोला. जय गुरु. गुरुजींनी नारद भक्ती सूत्र एक्सप्लेन करताना भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, कर्मयोग, ज्ञानयोग याच्यापेक्षा भक्ती योगाला खूप त्यांनी उच्च स्थान दिलेलं त्यांनी सांगताना बोलताना. मग हे आपण पाहतोय, म्हणजे बऱ्याच म्हणजे ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की ज्ञान मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. तर मग तसं कोणता मार्ग सर्वश्रेष्ठ आहे? मग भक्ती मार्ग का ज्ञान मार्ग? म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं येतं, म्हणजे भगवद्गीतेमध्ये उल्लेख येतो की ज्ञान मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, असं भगवद्गीतेत सांगितलं जातं. तुमचं काय मत आहे भैया या बाबतीत? या दोन्ही गोष्टी आहे. असं ज्ञान काय उपयोगाचं की जे भक्ती निर्माण करणार नाही. आणि भक्तीने आपण प्रल्हादाच्या गोष्टीतून ऐकलं की भक्तीचा सुद्धा भक्तीची जी परिसीमा आहे ती सुद्धा त्या ज्ञानातच आहे, आत्मज्ञान होण्यामध्ये. त्याच्यामुळे शेवट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, शेवट काय आहे तर आत्मस्वरूपात स्थिर होणं. तो मी आणि तो परमेश्वर शेवटच्या क्षणी का होईना पण ते ज्ञान होतं. अगदी भक्ती 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 म्हटलं तरी शेवटी गुरुना जर विचारलं की गुरुदेव माझी तुमच्यावर खूप भक्ती आहे, तर ते सांगतात की तुम्ही आणि मी एकच आहोत. तर हे ज्ञान आहे. ही भक्तीची परिसीमा सुद्धा ज्ञानातच आहे. आणि ज्ञान कितीही मिळवायचं पण ते जर भक्ती निर्माण करत नसेल तर ते ज्ञान काही कामाचं नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही मार्ग माझ्या दृष्टीने एका पाठोपाठ एकासोबत एक चालतात. कोणी भक्ती मार्गाने ज्ञानापर्यंत पोहोचतं, कोणी ज्ञान मार्गाने भक्तीपर्यंत पोहोचतं. जसं असेल तसं. जर गुरूंवरती भक्ती असेल तर गुरूंनी सांगितलं आहे ना, भक्ती ठीक आहे पण योग वासिष्ठ वाचा, ज्ञान मार्गाचा अवलंब करायला सांगितलंय त्यांनी, नाही का? ती भक्ती ही अंमलात पण आणली पाहिजे. म्हणजे काय तर सगळे मार्ग शेवटी एका ठिकाणी मर्ज होतात. एका ठिकाणी ते, कारण शेवटी तोच एक हे आहे ना, काय म्हणतात त्याला, ते फळ आहे. म्हणजे मी गुरूंसोबत इतका रममाण झालोय की शेवटी मी आणि गुरु हे एकच. ही जेव्हा जाणीव होते तेव्हाच त्याला म्हणतात ते आत्मज्ञान झालं, ते ज्ञान प्राप्त झालं आपल्याला की अरे हा मी आणि गुरु एकच आहे. तोपर्यंत आपण वेगवेगळे समजत असतो. बरोबर आहे की कोणावर तरी श्रद्धा आहे, कोणावर तरी भक्ती आहे, तर त्यांच्या मागे लागणं, त्यांच्या समोर जाणं काय असेल हा जो विचार असतो तोपर्यंत ते ज्ञान नसतं. पण जेव्हा ते ज्ञान झालं मग ते काय, आपण गुरूंना इकडे तिकडे बघत नाही, आपल्याच हृदयात
आणि या सगळ्या याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा सांगितलं होतं योग वासिष्ठची सुरुवात करताना, अधूनमधून वाटल्यास मी ते पुन्हा रिपीट करेल की हे कसं करतोय आपण योग वासिष्ठ किंवा कुठलंही ज्ञान. तर गुरूंना प्रार्थना करतो आपण. इथे वारंवार हे विषय आलेले आहे. प्रार्थना काय करतो की माझं असं अस्तित्वच नाही आहे, तुम्हीच माझ्या रूपाने प्रकट व्हा, तुम्हीच माझ्या रूपाने स्वतःला व्यक्त करा. आणि मी एक शरीर म्हणून जरी इथे वेगळा असलो तरी माझं सगळं जे अस्तित्वाचे स्तर आहेत, शरीर सोडून द्या, पण बाकी माझा श्वास हे तुम्हीच आहात, माझं चित्त मन बुद्धी जे काही असेल हे सगळं तुम्हीच येऊन तुम्हीच स्वतःला व्यक्त करा. मी कोणीच नाही, मी म्हणजेच तुम्ही, तुमचंच अस्तित्व माझ्या रूपाने प्रकट होऊ द्या. तर हे ज्ञान आहे. आणि ही भक्तीसुद्धा आहे की मी तुमच्याकडे मागणं मागतोय, कारण आपण आपल्याच व्यक्तीकडे मागणं मागतो आणि त्याच्यात ती भक्ती असली म्हणून ते मागणं मागतो, पण व्यक्त करण्यासाठी ते ज्ञान सांगतो. हे जर ज्ञान नसेल तर मग मी आणि तुम्ही परके, मग गुरूंना भेटण्यासाठी बघण्यासाठी आणि जे काही आपण उद्योग करायचे ते करतो. पण जेव्हा ही गोष्ट या गोष्टीची जाणीव होती की अरे नाही, मी आणि ते वेगळे नाही होत, ते माझ्या हृदयातच आहे, मीच आहे, ते डोळे मिटले की त्यांचं दर्शन, अशी जर परिस्थिती होत असेल तर ती भक्ती. पण या भक्तीसाठी ज्ञानाची आवश्यकता होती. त्याच्या हे उत्तर तुम्हाला थोडं कन्फ्युजिंगच वाटेल की दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. आणि गुरूंची भक्ती करावी हे ज्ञान व्हावं ना. ते आता लोक विवेकच नसतो, ते आपल्या अज्ञानातच, जसं कोर्सबद्दल सांगा किंवा आणखी म्हणा योग वासिष्ठच्या सत्रांना येऊन बसा, तर मुळात ज्ञानच नाही आहे. ज्ञान नसेल तर मग जीवनात गुरु कुठून येते, नाही का? कुठेतरी सुरुवात झालेली व्हायला हवी. दोन्हीही एक दुसऱ्याला पूरक आहेत, दोन्ही शेवटी एकाच गोष्टीतून थांबतात, ते ज्ञान होतं. अंत मात्र ज्ञानाचं आहे. भक्तीची परिसीमा सुद्धा अंत. ओके ओके. म्हणून आपण हॉलो अँड एम्प्टी घेतो. बरोबर. ओके ओके ओके. जय गुरुदेव भैया, जय गुरुदेव. थँक्यू थँक्यू. हरिओम. आता अभी वो काकू ने जो कौवे वाली बात बोली, तो मुझे एकदम मुझे ऐसा लगा कि मुझे ये चीज़ शेयर करनी चाहिए, क्योंकि बहुत सालों से हमारे मन में ये कन्फ्यूजन है। एक्चुअली हम लोगों की तरफ एक अंधश्रद्धा चलती है, मतलब मुझे नहीं पता एग्जैक्टली ये अंधश्रद्धा है या एक्चुअल है, कि जो लोग शांत हो जाते हैं और उसके बाद फिर कुछ लोग पूर्वज के रूप में वापस आते हैं। तो एक जैसे हम उनका श्राद्ध करते हैं और सिर पर हाथ चढ़ाते हैं, उनके निमित्त कुछ करते हैं। तो ऐसे हम लोगों के यदि शादियाँ हुई या बच्चे हुए, तो उन लोगों के निमित्त जैसे भगवान की हम कुलदेवी के दर्शन करते हैं, वैसे उन लोगों के निमित्त प्रसादी या मतलब खाना-वाना किया जाता है। तो वो ऐसे जैसे देवी शरीर में आती है, वैसे वो पूर्वज शरीर में आते हैं और कुछ प्रॉब्लम्स भी सॉर्ट आउट करते हैं, मतलब बात करते हैं वन ऑन वन। और उसके बाद यदि अगर कोई आने वाले हैं ऐसे पूर्वज, तो उनके लिए कुछ जिन लोगों को पहले से आ रहे हैं, उनसे पूछ की जाती है कि हमारे इतनी तकलीफ क्यों हो रही है? तो फिर बोलते हैं कि आपके यहाँ जो शांत हो गए थे वो पूर्वज होने वाले हैं। तो उनको बिठाने की एक पूरी प्रक्रिया होती है, उसमें रात्रि जागरण होता है, फिर बड़ा खाना होता है। तो वो जो शरीर में आने वाली प्रक्रिया है, मतलब एक ज्ञान के अभी तक अंधश्रद्धा सब कुछ चले ही आ रही है। मतलब मुझे ऐसा कुछ हमको लगता नहीं, पर पता नहीं भगवान बोल के वो लोग बोलते तो हम उनके अगेंस्ट कुछ बोलते भी नहीं है। पर पुराने लोगों ने काफी सालों से मानते आ रहे हैं। तो ये चीज ज्ञान के जो योग वशिष्ठ हम जो ज्ञान की बातें करते हैं, इसमें कुछ ऐसा एग्जिस्ट करता है कि ऐसी कोई चीजें होती हैं? हाँ, होती है. होती हैं? ऐसा हो सकता है. अभी सच में होती है या फिर लोग उसका दिखावा करते हैं, ये भी बात अलग अलग है. कभी कभी होता नहीं, लेकिन ऐसा कहा गया है इसलिए होता है करके भी उसको एक्सप्रेस किया जाता है. तो वस्तुतः ये बातें हो सकती हैं. ऐसा नहीं कि ये झूठ है करके, ये पॉसिबल है, ये हो सकता है. पर इसको ज़्यादा महत्व न दे. ये जो ज्ञान के मार्ग पे है, जो साधना के मार्ग पे है, उनको एक ही रेफरेंस होता है, वो है अपने गुरु. बस उनके मार्ग पे चलो, उनके दर्शाए मार्ग पे चलो. ये करना है, अगर कल्चर चल रहा है तो चलने दो. कभी ऐसा कुछ कन्फ्लिक्टिंग बातें आती हैं तो थोड़ा अपने आप को देखो क्या करना है. कभी कभी मेरे जीवन में भी ऐसी परिस्थिति आई थी कि कोई मुझे कह रहा था कि इनके पास चलो, उनके शरीर में देवी आती है, वो बताएंगे ऐसा वैसा. तो मैं तो मना कर देता था, क्योंकि मेरा कारण है कि मुझे अगर कुछ दिखाने वाले तो मेरे गुरु दिखा देंगे, जो करना है वो मेरे जीवन में लेके आएंगे, उनके ऊपर श्रद्धा है. और दूसरी बात यह भी कि किसी के यहाँ गए और उन्होंने कुछ बताया, तो फिर अगर मेरी इच्छा भी नहीं रही तो आजू बाजू वाले प्रेशर डालते कि उन्होंने बताया था, ऐसा करो वैसा करो, टेंशन आ जाता है.
और फिर अपने मन में भी कभी हो सकता है, अगर श्रद्धा थोड़ी कमजोर रही, अरे इन्होंने ऐसे बताया था, और मन का स्वभाव ऐसा है ना कि अगर किसी ने कहा कि आपको रात को जाते वक्त कहीं पे कुत्ता दिखेगा, अब दिखा नहीं दिखा तो पता नहीं, ढूंढने के लिए चले जाएंगे, ऐसी मन की अवस्था होती है, रास्ते से घूमने चले जाएंगे, कुत्ता दिखा क्या, अच्छा दिखा, चलो ठीक है, नहीं दिखा तो और थोड़ा 1 किलोमीटर के बदले 2 किलोमीटर का वॉक कर लेंगे, है ना। इस तरह की मन की अवस्था हो जाती, तो ये सब अगर अवॉइड करना है, और फिर उसमें फ्रीडम चला जाता है ना, मुक्ति चली जाती है, हम लोग किसी के इस पे बह जाते हैं, तो वो अगर ना हो तो मुक्ति का मार्ग यही है कि गुरु के साथ रहो, वो अच्छा रहेगा। ये आता है तो ठीक है, चल रहा है कल्चर, चलने दो, अपने आप को ज्यादा उसको छूने मत देना। हाँ हाँ हाँ। एक्चुअली ये कल्चर जब तक अभी तक बड़े लोगों को आते थे, मतलब सीनियर्स को, तब तक हम लोगों का भी उतना विश्वास नहीं था। पर अभी मेरे एक बड़े ब्रदर, मतलब वो शुरू से ही बीमार ही थे, फिर एक्सपायर हो गए इन द एज ऑफ 30। तो उसके बाद अभी कुछ सालों बाद मेरे छोटा, वो मुझसे काफी छोटा है, 10 साल छोटा है, और वो मेरी जनरेशन से भी नया है, मतलब मॉडर्न टाइप के विचारों वाले बच्चे हैं। लेकिन उसके शरीर में पूर्वज आने लगे, मेरे भैया जो हैं। तो फिर मैंने उससे पूछा कि यार एग्जैक्टली होता क्या है, मतलब उस दौरान। तो बोले पता नहीं, लेकिन मैं जो बोलता हूँ मुझे ध्यान नहीं रहता, जैसे देवी आती है वैसा ही वाला फीलिंग था। और मुझे समझ में आता है, लेकिन वो मैं अपनी इच्छा से नहीं बोलता। पर फिर मैं उसमें ज्यादा डीप में गई नहीं, क्योंकि फिर मुझे ही ऐसे डर लगने लगा। तो फिर नहीं, मैंने कभी ठीक है, कभी शाम बाद में साइकोलॉजिकल बात भी करेंगे। होता है, साइकोलॉजिकल हाँ भी हाँ होता है। हाँ, वही पता नहीं अब जो भी है, तो इसीलिए मैं, हम लोग नहीं देते ध्यान, पर अभी कल्चर है तो हम फॉलो करते हैं वही एज यूजुअल। ठीक है, थैंक यू। ठीक। हाँ स्नेहल जी, अनम्यूट करो। नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतो ना? हो, आवाज येतो येतो ना सर? येतो नमस्कार. येतो. सर, माझा एक अनुभव या कावळ्यांच्या बद्दलच सांगायचा आहे की मी 2011 पर्यंत पुण्यात राहत होते आणि शुक्रवार पेठेत घर आहे. त्यामुळे न बोलवता कावळे अगदी हजरच असायचे आणि मग उन्हाळ्यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी आणि त्यांना रोज थोडंसं काय जे काही असेल, पोळी भाकरी, ते आपलं त्यांना ठेवायचे. आमच्याकडची म्हणजे ठेवायचो आम्ही. पण जेव्हा प्राधिकरणात राहायला आले मुलाकडं सोसायटीमध्ये, तर त्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या वेळेस म्हणजे आपण तिथं रोज ठेवत होतो, पण आज इथं कावळा तर दिसतच नाहीये. तर कुठनं हे करायचं असं म्हणजे मनापासून ज्याला म्हणतात ना, की तिकडच्या घरामध्ये आपल्याला हे दिसत होतं, करत होतो आपण, पण इकडं आपल्याला काही करता येणार नाही. पण बाल्कनीमध्ये व्यवस्थित कावळ्याने काव केली आणि नंतर मग वरती नेऊन घास ठेवला. म्हणजे हे अंतर्यामी पण असू शकतं, पण ही घटना झालेली आहे 2-3 वर्षापूर्वी, की आता काय करायचं. आणि शुक्रवार पेठेमध्ये माझं 150 वर्षापूर्वीचं जुनं घर, बापरे. म्हणजे आजी सासऱ्यांच्या वेळचं घर आहे ते आमचं. नेहरू छान. चौकामध्येच माझं घर आहे. आणि अच्छा. सध्या मी मुलाकडे, म्हणजे आजही सकाळी पुण्यातनं तिकडे आलेली आहे परत. बरं. मुलाकडे प्राधिकरणात आलेली आहे माझ्या. तर हा अच्छा. अनुभव कधीतरी नाही. आणि मनापासून म्हणजे तो शेवटी आत्मे सगळे एकच आहे. मनापासून त्याची आठवण काढली म्हणा, तर तो कावळा इथे मला मिळाला. पुन्हा ते कायमस्वरूपी दिसत नाहीत मात्र. म्हणजे नेहरू तेवढ्या चौकामध्ये दिवसात. आम्हाला कायम मागं आमच्या ह्याचं मार्केट वगैरे आहे. हो. हा, त्यामुळं तिथं दिसतात, पण इकडे काही फारशी दिसत नाही. हा एक स्वतःचा अनुभव आहे माझा, स्वानुभव. गुड. धन्यवाद सर. चला थांबायचं विद्याधरजी, येस सर. उद्या भेटूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.